आम्हाला पवार, ठाकरे, मोदी, शहा याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आमचा संसार ते चालवत नाहीत. जनता आमचं काम बघतील, त्यामुळे जनताच आम्हाला निवडून देणार आहे. योग्य तो निर्णय केलेला आहे आणि योग्य तो उमेदवार आम्ही नक्की निवडून देऊ. आणि नरेंद्र मोदींना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत आहे. आमचा उमेदवार कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख मतांनी नक्की निवडून येणार. धर्मावरती निवडणुका न होता या विकासावरती निवडणुका एवढ्या झाल्या पाहिजे ही आमची पुणेकरांची सर्वसामान्य अपेक्षा मत आहे. प्रत्येक जण आपापलं सीट कसं निवडून आणायचं ह्याच्या मागे लागलेलं आहे. यावर्षीची लोकसभेची निवडणूक ही बहुरंगी नाही म्हणता येणार, पण दुरंगी होईल. म्हणजेच की काँग्रेसकडे चांगला मनुष्य नाही का, चांगला उमेदवार नाही का सक्षम. मी पुणेकर म्हणून, एक सुशिक्षित पुणेकर म्हणून, जागरूक पुणेकर म्हणून माझ्या मनामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आत्ताचं जे राजकारण चाललेलं आहे हे गलिच्छ कुटील कारस्थानाचं राजकारण चाललेलं आहे. त्या राजकारणामध्ये कुठलंही कौटुंबिक, कुठलंही आपुलकी नाहीये. कुठलं राजकीय शत्रुत्व इतकं भरलेलं आहे की प्रत्येक जण एकमेकांना पाय खाली खेचायचा प्रयत्न करतोय. कुठल्याही पद्धतीचं त्याला एकमेकांना सहकार्य नाही, मदत नाही. नुसतं याला लुटा, त्याला लुटा, याला फोडा, त्याला फोडा असं चाललेलं आहे. या गोष्टींनी कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्राचा विकास होणार नाही. आज 85% तरुण महाराष्ट्रामधले बेरोजगार झालेले आहेत. 12-12, 15-15 तास MIDC मध्ये लाईट नाहीये. रस्त्याचा प्रश्न एवढा जटिल झालेला आहे की आज साधं रांजणगाव MIDC पासून पुण्याला यायला 3-3.5 तास लागतात. पुण्यामध्ये आज तुम्ही टिळक रोड घ्या, फर्ग्युसन रोड घ्या, बाजीराव रोड घ्या, पर्वती रोड घ्या किंवा स्वारगेट, ही रोजची 4 तास, सकाळी 4 तास, संध्याकाळी ही जी कोंडी होत चालली ट्रॅफिकची, त्याचा जो परिणाम होतो, माणसं त्रस्त झालेली आहेत. एक तर महागाई, पेट्रोल एवढं वाढलेलं आहे, डिझेल एवढं वाढलेलं आहे. सगळ्या गोष्टी एवढ्या पटकन आणि अशा पद्धतीने वाढत गेलेल्या आहेत की डाळीचे भाव वाढले, किराणा वाढला, गॅस वाढला. महागाईने सामान्य जी जनता होती त्रस्त झालेली आहे. महिला वर्ग नाराज आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आमच्या मनावर राज्य करायला आलात, आम्ही विश्वासाने तुम्हाला मतदान केलं, पण त्याचा आम्हाला आता भ्रमनिराश झालेला आहे. अतिशय वाईट हे वाटतंय की कुठल्याही पद्धतीमध्ये 400 रुपयाचं सिलेंडर आज 1100 वर गेलेलं आहे. जे माणसांना 400 रुपये, 500 रुपये कुठेतरी माणूस कसं तरी भागवत होतं, आज त्याला 10,000 रुपयाचं मध्यमवर्गीयांना भागवायची आज अशी वेळ आलेली आहे की माणसं आज नैराश्याने गुन्हेगारीकडे वळलेली आहेत. आज आपल्या पुण्यामध्ये ड्रग्जचा माफिया असा साठा सापडलेला आहे. त्याच्यामध्ये इतके घाणेरडे राजकीय लागेबंद सगळे झाकले गेले, सगळे लपवले गेले. काय मिळालं? आज ही तरुण पिढी जर तुम्ही नैराश्यग्रस्त करायला लागला, जर तुम्ही व्यसनाधीन करायला लागला, उद्याचा महाराष्ट्र कसा वाढणार? MIDC मध्ये कामं कशी करणार? आज जर आम्ही रिक्षा चालवायला लागलो, जर इस्त्रीचे कपडे घालवायला लागलो, कॅब चालवायला लागलो, आम्ही मराठी माणसं उद्योगपती कधी बनणार? मराठी माणसांना उद्योगपती बनण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे? नुसती चलनं टाकायची, खोटं बोल, रेटून बोल, रोज एक पेपरच्या खोट्या जाहिराती. मी हे घर दिलं, 40 कोटी दिलं घरं, 50 कोटी घरं दिली, हे सगळं खोटे. आज जर आपल्या महाराष्ट्राला जर स्वावलंबी बलवान बनवायचं असेल तर तुम्हाला प्रथम महागाई आटोक्यात आणावी लागेल, तुम्हाला बेरोजगारांना काम द्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा महाराष्ट्र विकास करता येणार नाही. महाराष्ट्रातले सगळे क्रीम उद्योग गुजरातला गेले. का गेले? तिथे उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही, मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही, कोणाचंही लक्ष नाही. आज गुजराती मंडळी जी नाकानी वांगी सोलतात मराठी माणसांकडं की हे काय झालेलं आहे? आज या पद्धतीचा जर तुम्ही असं जर करायला लागला तर महाराष्ट्रातले तरुण उद्या व्यसनातून रस्त्यावर लोळतील. कुठून कामं करायची? नुसतं तुम्ही आमची कामं करा आणि आमच्याकडून पैसे घ्या आणि तुम्ही असं करा, असंच सगळं चाललेलं आहे. आणि हे जर तोडायचं असेल त्याच्यासाठी प्रत्येक पक्षातल्या माणसांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे. सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे केलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग अजिबात गुजरातला कुठं बाहेर गेले नाही पाहिजे. जर हे झालं तर आपण सगळेजण मराठी माणूस कुठंतरी आपल्या महाराष्ट्राची पताका, शिवाजी महाराजांसारखी आपण पताका फेडू. लक्षात घ्या, नाहीतर आपलं काही होणार नाही. किती दिवस आज लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही, सिबिल खराब, जामीन नाही, काय करायचं? इस्त्रीच्या गाड्या फिरवा, भाजी विका, ही आमची कामं नाहीत. आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना तुम्ही कधीपासून करणार? कधीपासून तुम्ही बलवान करणार? त्यांना तुम्ही कधी सक्षम करणार? रोजगार कधी देणार?
या सगळ्या गोष्टींमध्ये आज मराठी माणूस पाठीमागे आहे. आम्हाला पवार, ठाकरे, मोदी, शहा याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आमचा संसार ते चालवत नाहीत. आमचा संसार आमचे हात चालवतात, आमचे कष्ट चालवतात. आणि जर आम्हाला ते करता आलं, जर तुम्हाला आम्हाला ते देता आलं, तर आम्ही आमचा संसार, आमची पिढी, आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सक्षम करू शकतो. नाही तर आम्हाला लाचारी करावी लागेल. परजातीच्या परप्रांतामध्ये, गुजरातमध्ये 100-200 रुपयावर गुलामी करावी लागेल. आज मराठी माणसं जी आज गुजरातची गुलाम झालेले आहेत, ते सगळं चुकीचं आहे. तुम्ही प्रत्येक पक्षाला, उद्धव ठाकरे असू दे, शरद पवार असू दे, मोदी असू दे, शहा असू दे, कोणी असू दे, प्रत्येकाने आपापल्या महाराष्ट्राची, आपल्या आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांची अस्मिता जागृत ठेवली पाहिजे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे पक्षातले मतभेद विसरा आणि एकमेकांना कसं सहकार्याने मोठं करता येईल हा विचार करू. आणि आज माझ्या एक महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्या भारताला कमीत कमी 500 कोटी झाडांची गरज आहे. आज आपलं 41 सेल्सिअस वातावरण गरम झालेलं आहे. ते 45 वर कधी जाईल सांगता येत नाही. या 4 महिन्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 कोटी झाडांची लागवड पुण्याच्या आसपास लागली पाहिजे, जेणेकरून 2-3 सेल्सिअस वातावरण कमी होईल. एवढं सांगून मी माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आणि अभिमानाने मी सांगू शकतो, ज्या शिवाजी महाराजांनी आमच्या मराठी साम्राज्याची पताका अटके पारपर्यंत लावली, त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रत्येकाने जपला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा तळागाळातला आहे, सर्वसामान्य उमेदवार आहे. 4 व्हीलर मध्ये फिरणार नाही, 2 व्हीलरवर फिरणार आहे. 24 तास यावर असतो. रात्री तुम्ही 1:30-2 वाजता फोन केला तरी आमचा उमेदवार आज प्रत्येक कोणाच्याही अडचणीने धावून जातो. दवाखान्याचा प्रश्न असू द्या, आमदार कचेरीतला कुठलाही विषय असू द्या, संजय गांधी नगर योजना असू द्या किंवा कॉर्पोरेशनचा विषय असू द्या, हॉस्पिटलची बिलं कमी करायची असेल तरी आमचा उमेदवार हा स्वतः फोन करून कुठल्या पीएला 2-4 असे पीए ठेवत नाही, स्वतः जातो आणि स्वतः बिलं कमी करतो. इव्हन ड्रग्सचा विषय पुणे शहरातला आता गाजला हा विषय पुणे शहरात, तो ऍक्च्युली आमच्या उमेदवारांनी हा शोधून काढला. ललित पाटीलला शेवटी जेरबंद करायला लागलं आणि त्यामध्ये कोण कोण होतं जग जे माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे कोण होतं त्या मागे. त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न ह्या युती सरकारने केला, पण आमचा उमेदवार कुठलाही घाबरला नाही, डगमगला नाही. त्याला तोंड दिलं आणि तो सगळा स्कॅम उघडकीस आणला. असा उमेदवार आहे. आणि युवकांसाठी आणि भविष्यासाठी, पुण्याच्या भविष्यासाठी आमचा उमेदवार सक्षम राहील, 5 वर्ष काम करणार राहील. आणि त्याची पावती ही 1 वर्षात कसबा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना मिळालेली आहे आणि त्यांनी भरपूर काम केलं 1 वर्षात. त्यामुळं त्याचा तो प्लॅन आहे हा पुणे शहरात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आमचा उमेदवार कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख मतांनी नक्की निवडून येणार. आमची भूमिका एवढीच आहे, आम्ही पक्ष बघून दंगेकरांना निवडून आणणार आहे. आणि जे काल आमचे पुणे शहरामध्ये राहुल गांधी आमचे नेते आले होते, त्यांनी जे मुद्दे मांडलेले आणि त्यांनी जे प्रस्ताव दिलेला आहे की कुठले कायदे पास होणार आहे आणि लोकांची कशी पुढे वाटचाल होणार आहे, जनगणना घ्या, जसे जे 4-5 जे मुद्दे आहे शेतकऱ्यांच्या विषयी, ते अतिशय गरज आहे पूर्ण देशाला, पूर्ण भारताला. त्या मोटिवेशनच आम्ही पुढे घेऊन इलेक्शन लढणार आणि दंगेकरांना 1 लाखाची लीडने आम्ही निवडून आणणार. आमचं मत एकच आहे, हे काय माहिती का, पुण्याचा विकास जे करणार आहेत ते दंगेकर. त्यांनी आजपर्यंत पुण्यामध्ये सर्वसामान्यांच्या, गरिबांच्या सर्वांची कामं केलेली आहेत. ते माहितीपासून घेऊन तर प्रत्येकाला त्यांचा आदर आहे आम्हाला. आणि आम्हाला ह्याच गोष्टीची गरज आहे की आम्हाला लोक कोण पाहिजे माहिती का, ते जे सर्व गरीब सामान्यांचे, जनतेचे जे नाही का विचार करू शकतात, त्यांच्या अडचणी जे काढू शकतात, ते आम्हाला पाहिजे. मग आम्ही बीजेपी असो किंवा काँग्रेस असो, पण जो माणूस गरिबांच्या मदतीला येऊ शकतो त्याच्यासाठीच आम्ही आहे. आम्ही पुणेकर, आम्ही दंगेकर.